सप्तधारेमुळे विकसित भारताकडे योग्य वाटचाल करू, पंतप्रधान मोदींकडून उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, गती, संरक्षण या शक्तींचं आवाहन. ग्रीन ब्ल्यू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर शक्तींचाही उल्लेख. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं. सूर्यकांत यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो मोहीम. शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी, तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह. दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा, तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार. सरनाईकांचा मिश्किल टोला. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली. जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल केलं. जरांगे कायदा नसल्यासारखं वागतायत. सरकारनेही संविधानिक तत्वांना हरताळ फासलंय. हाकेंची टीका. 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा. बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही असं दादा म्हणाले होते. सर्वांची साथ मिळाली तर ही गोष्ट अशक्य नाही. बीडमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही. मराठी शिकण्यासाठी आज शेवटचा दिवस. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा.